नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, 1 जूनला लोकसभेच्या निवडणुकीचा 7वा आणि अंतिम टप्पा संपला. म्हणजेच आता पूर्ण देशातील मतदान प्रक्रिया पूर्णपणे संपलेली आहेत आणि 4 जूनला या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागेल. आता शेवटच्या दिवशी 1 जूनला म्हणजेच 7व्या टप्प्याच्या सायंकाळी 6च्या नंतर सर्वच माध्यमं, मग मराठी असतील किंवा हिंदी असतील आणि अनेक देशात भाषांमधील जे काही माध्यमं असतील, चॅनल असतील, त्यांनी आपापल्या परीने जे काही एक्झिट पोल आणि त्या एक्झिट पोलच्या माध्यमातून विविध पक्षातील लोकांना किंवा पार्ट्यांना कशा पद्धतीने मतदान पडले, कोणाचा कसा अंदाज आहे, मग भारतीय जनता पार्टीला किती असेल, विशेषतः नरेंद्र मोदींना जो 400 पारचा त्यांनी जो नारा दिला, 370 भारतीय जनता पार्टी आणि NDA 400 पार, किंवा काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर असलेले जे काही अलायन्स आहेत इंडिया आघाडीतले, किंवा या दोन्हीही ठिकाणी मग इंडिया आघाडीत पण नाही किंवा भारतीय जनता पार्टी NDA पण मध्ये नाही, असे पण काही पक्ष आहेत. त्यांचं काय होईल? परिवारवादी पार्ट्यांचं काय होईल? राष्ट्रीय पक्ष आहेत, मग आता राष्ट्रीय पक्ष 1-2च आहे, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, काँग्रेस आहे, कम्युनिस्ट आहे, किंवा हे आज समजा मायावतींचा BSP आहे, किंवा केजरीवालांचा नवीनच राष्ट्रीय पक्ष आम आदमी आहे. या पक्षांचं काय भवितव्य आहे? या सगळ्या गोष्टीचा उलगडा किंवा फैसला 4 जूनला लागेल आणि तोच अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपण याच्यामध्ये बघितलं असेल की वेगवेगळ्या माध्यमांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आकडे आपल्याला दाखवले. विशेष म्हणजे यामध्ये प्रत्येक माध्यमानं किंवा प्रत्येक चॅनलने नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पार्टीला 350च्या वरतीच बहुमत दाखवले. अर्थात बहुमताचा आकडा 543 पैकी फक्त 272 आहे. 350च्या वरती जवळजवळ 90% चॅनल किंवा माध्यम आहेत. त्याच्या आतमध्ये 1-2 चॅनल असू शकतात, पण त्यांनी पण 325च्या वरतीच जागा NDAला दाखवल्या आहे आणि काही माध्यमांनी बाकी 400 पारचा टप्पा पण गाठलेला आहे. असा कुठलाच एकही चॅनल नाही किंवा कुठला माध्यम नाही की ते नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला हारताना दाखवतात ते, किंवा राहुल गांधींचं किंवा काँग्रेसचं सरकार येताना दाखवतंय, असा एकही चॅनल अक्षरशः जे काय किती आता आपण महत्त्वाचे चॅनल जे काही 100-200 असतील, तसं तर संपूर्ण भारतामध्ये 900पेक्षा जास्त चॅनल आहे. पण प्रमुख चॅनल जरी आपण 100 चॅनल जरी न्यूजचे धरले, या 100 चॅनलमधून एका चॅनलनी सुद्धा राहुल गांधी किंवा काँग्रेसचं सरकार येणार आहे अशा प्रकारचं कुठेही एक्झिट पोल दाखवला नाही. या प्रत्येकाने नरेंद्र मोदींचं सरकार येणार आहे, नरेंद्र मोदी 3ऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे आणि शिवाय 300च्या 350च्या दरम्यानच NDAच्या जागा राहतील आणि 2014 मध्ये 282 जागा भारतीय जनता पार्टीच्या आल्या. 2019 मध्ये 303 झाल्या. म्हणजे 5 वर्षाचा पिरियड
जेव्हा एखादा माणूस सत्तेमध्ये असतो त्यावेळेस मतदारांची पुढच्या 5 वर्षांमध्ये काही नाराजी असते, पण नरेंद्र मोदींवर अशी काही आपल्याला 2014चं पूर्ण 2014 ते 19 मध्ये सुद्धा नाराजी दिसली नाही. 2019ला सुद्धा दुसऱ्या टर्मला नरेंद्र मोदींना 303 जागा मिळाल्या, म्हणजेच 282 वरून 303. आणि आता 10 वर्षाचा पिरियड नरेंद्र मोदींनी सत्ता आपल्या हातात ठेवली. अनेक विकासाचे कामं केले, अनेक जे काही त्यांच्या घोषणापत्रात असेल किंवा संकल्पपत्रात असेल बऱ्याच गोष्टी त्यांनी पूर्ण केल्यात. आणि माध्यम किंवा काँग्रेस किंवा हे जे काही इंडिया आघाडीतील घटक दल असतील, काँग्रेस असतील, यांचा तर आपण 5-7 महिन्यापासून सगळा एकत्रित येण्याचा कार्यक्रम बघितला, त्यांचे फोटो सेशन बघितले. यांची कुठेही युती अशी कॉन्क्रेटिव्ह झाली नाही. कुठल्याच राज्यामध्ये एकमेकांना साथ अशी एकमेकांना देताना आपण बघितले नाही. कुठला देशाच्या प्रति कुठला अजेंडा, हे देशासाठी किंवा गोरगरिबांसाठी काय काम करणारे, हा अजेंडा सुद्धा इंडिया आघाडीतील विशेषतः काँग्रेसला किंवा या घटक दलांना मोदींच्या समोर देताना आपल्याला बघता आलं नाही. निवळ मोदी 400 पार होणार नाही, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही. मोदीला शिव्या देण्यामध्ये, मोदीला तानाशाह म्हणण्यामध्ये किंवा मोदींनी 10 वर्ष काहीच काम केलं नाही हे म्हणून हे थकले अक्षरशः. याच्यापेक्षा वेगळा प्रोग्राम या सगळ्या विरोधकांना आपली दुकानदारी वाचवण्यासाठी, आपलं घर परिवार, आपला कुटुंबा, आपले मुलं बाळं, आपल्या मुली यांचा जो काही राजकीय विकास यांना करायचा आहे, जर कदाचित नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर नरेंद्र मोदींचा तिसरा जो काही कार्यकाळ असेल तो अतिशय टफ असेल, हेवी असेल. इथं आता तिसऱ्या कार्यकालामध्ये नरेंद्र मोदी कोणाची हायगय करणार नाही. किती मोठा नेता असो, कोणी खानदानी नेता असो, ज्याने जर भ्रष्टाचार केला असेल तर तो जेलमध्ये जाईल. आणि बाकी देशाच्या गरिबाच्या जो कोणी घास जर कोणी हिसकावून घेत असेल त्याची बाकी हायगय होणार नाही. या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहे, लोकांना विश्वास आहे. नरेंद्र मोदींविषयी लोकांना प्रेम आहे असं आपण ढोबळ असं काही म्हणत नाही, पण नरेंद्र मोदींनी दिलेली जी काही गॅरंटीज आहे, नरेंद्र मोदी सांगतात की मी ही गॅरंटी देतो, मी ती गॅरंटी देतो, लोक विश्वास ठेवतात. तोच विश्वास राहुल गांधी किंवा काँग्रेस किंवा अन्य जे काही इंडिया आघाडीमधील नेते असतील यांच्यावर विश्वास ठेवला जात नाही. मग यांनी जे काही लॉलीपॉप दाखवले असेल, हे आम्ही देतो, ते आम्ही फुकट देतो, हे आम्ही लोकांच्या खात्यामध्ये पैसे टाकतो, लाख रुपये महिलांना देतो, शेतकऱ्यांना 72,000 देतो, 25 लाखाचा विमा देतो, कोणी विश्वास ठेवत नाही. लोकांना माहिती आहे यांचं सरकार येणार नाही, 25 लाख मिळणार नाही आणि 1 लाखाचं महिलांना पण काही मिळणार नाही आणि युवकांना पण कुठलाही रोजगार वगैरे, या सगळ्या मिथ्या गोष्टी आहे. लोक भाषणांमधून राहुल गांधींचे भाषण आपण पाहिले असतील, तेजस्वी यादवचे भाषण पाहिले असतील, अखिलेश यादव किंवा ममता बॅनर्जी, खेला हो बे, आणि फक्त शिव्या शाप द्यायचे. मोदींना का पोरं होत नाही हे उद्धव ठाकरे सारख्या माणसाने विचारायचं आणि अपमानित करायचं. एकदम खालचे नीच बयान उद्धव ठाकरे सारख्या माणसाने
देशाच्या पंतप्रधानांच्या बाबतीत द्यायचे, या गोष्टी लोकांना चालत नाही. लोक सायलेन्स वोटर पण आहे. काही लोक बोंब मारून मतदान देतात आणि काही लोक अगदी संयम शांतपणे सुद्धा पंतप्रधानांना मतं देतात. या सायलेन्स वोटरचा अंदाज ह्या विरोधकांना, इंडिया आघाडीतील लोकांना आला नाही. नरेंद्र मोदींवर 10 वर्षात सुद्धा एक भ्रष्टाचाराचा आरोप विरोधी पक्ष पण करू शकले नाही. आणि आजही ज्या काही गोष्टी बाहेर पडतात मग काँग्रेसच्या नेत्यांच्या पैशाच्या थप्प्या बाहेर पडतात किंवा जे काही काँग्रेस बरोबर जो काही कुणबा पारिवारिक पार्ट्या ज्या एकत्र आल्या यांचे पैसे पकडले जातात. मग झारखंडमध्ये हेमंत सोरेन असेल किंवा ममता बॅनर्जींची पार्टी असेल, त्यांचे खासदार असतील, मंत्री असतील किंवा लालू प्रसादांचे चिरंजीव हे तेजस्वी यादव असतील, अखिलेश यादव असतील, यांचेच भ्रष्टाचार, यांचेच पैसे थप्प्या आजही देशामध्ये पकडल्या जातात. याचं काय कारण आहे? किंवा उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप आहे, उद्धव ठाकरेंच्या चिरंजीवावर अनेक आरोप आहे. या सगळ्या गोष्टी या तिसऱ्या टर्ममध्ये तपासल्या जातील. तिसरी टर्म अतिशय नियोजनबद्ध, याच्यामध्ये पक्षातली घाण सुद्धा नरेंद्र मोदी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. काही गोष्टी भारतीय जनता पार्टीकडनं सुद्धा चुकीच्या झालेल्या आहे. मग आला त्याला प्रवेश दे, याला प्रवेश दे, त्याला प्रवेश दे, याच्यामुळे सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये पक्षाला सुद्धा थोडाफार डाग लागलेला आहे. तो डाग सुद्धा पुसण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे लोकांना. कारण पार्टी विथ डिफरन्स या तत्वाने जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीकडे पाहिलं जातं. पण काहीसा जो काही मागचा आपण जर दिवस पाहिले तर काही लोकांना नको त्या लोकांना उगाचच प्रवेश देणं सुद्धा भारतीय जनता पार्टीला महागात पडलं. म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा नरेंद्र मोदींचा विजय मोठा होऊ शकला असता. पण काही गोष्टी चुकतात, चुका होतात, त्यावर सुद्धा योग्य ते नियोजन करून त्याच्यावर कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल या गोष्टी सुद्धा पार्टी बसून करू शकते. पण आपल्याला जे काही म्हणायचं होतं की नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पार्टी जितकी तळमळीने काम करीत होती, पक्ष नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी काम करेल, त्यात काही विशेष नाहीये. पण नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी देशातील जनता ज्या पद्धतीनं सुप्त अवस्थेत आणि सायलेन्सपणे अतिशय संयमीपणे काम करत होती, या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपेक्षा जे देशातील सायलेन्स वोटर आहे आणि नरेंद्र मोदींवर विश्वास असलेले आणि नरेंद्र मोदींच्या कामावरती प्रभावित झालेल्या लोकांनाच नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे. त्यामुळे नरेंद्र मोदींना 350च्या पेक्षा वरती जागा ज्या काही आपण माध्यमांमध्ये बघतोय, एकही चॅनल, एकही माध्यम नरेंद्र मोदींना असा काळा टिका लावू शकला नाही. याचा बाकी आपल्याला खेद वाटतोय. कुठल्याच चॅनलने नरेंद्र मोदी हरतात आहे आणि राहुल गांधी जिंकतात आहे, काँग्रेस जिंकते, नरेंद्र मोदींचं सरकार तिसऱ्या वेळेस येत नाही किंवा राहुल गांधींचं काँग्रेसचं सरकार येते, अशी न्यूज अपडेट झाली नाही. या गोष्टीचा बाकी खेद वाटतोय. नरेंद्र मोदींना सुद्धा कुणीतरी काळा टिपका लावायला पाहिजे होता. कदाचित इतक्या या सगळ्या उत्साहामध्ये त्यांना पण दृष्ट होऊ शकते
हेच आपल्याला सांगायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.